दर्शकांनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024-26 दरम्यान आपण या ठिकाणी जुळलेले आहोत आणि आता आपण प्रभाग क्रमांक या ठिकाणी जे जमा झालेले आहोत त्या अनुषंगाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपण आणि त्या अनुषंगाने या प्रभागाचे असणारे संबंधित उमेदवार आपल्यासोबत जुळलेले आहेत। त्या उमेदवाराकडनं एकंदरीत प्रभागाची काय या ठिकाणी सिच्युएशन आहे आणि कुठलं व्हिजन आहे, कुठले मुद्दे घेऊन आपण आता मतदारांच्या समोर जातो आहोत या अनुषंगाने जाणून घेतोय। सध्या आमच्यासोबत या ठिकाणी जोडलेल्या लोकांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ताई, मी सुषमा अनिल यादगिरे, खुद उमेदवार आहोत। आम्ही खूप चांगला आम्हाला प्रतिसाद आहे प्रभाग क्रमांक 16 मध्ये। आता आम्ही दत्तनगरमधली ही 1 नंबरची गल्ली, 2 नंबरची गल्ली, भवानीनगर असे आमच्या 2-2, 3-3 फेऱ्या झालेल्या आहेत। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण आमचे एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी असू देत, लाडक्या बहिणींना मानसन्मान असू देत, युवकांसाठी काही योजना असू देत, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही योजना असू देत, असं केलं। त्याच्यामुळं आम्हाला ही निवडणूक म्हणजे लोक आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांचं नाव घेतलं की जी स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते ना, त्यांचं मन आमचं मन भरून जातं की आमचे नेते जे आहेत ते एवढं चांगलं काम करतात। त्याच्यामुळं आम्हाला ही निवडणूक अशी एक आमचा हा प्रभाग म्हणजे आमचा परिवार वाटतोय। त्याच्यामुळं जे होईल ते फक्त शिंदे साहेबांमुळे होईल आणि आमच्यासारख्या लोकांना सेवा करण्याची संधी भेटेल, त्या संधीचं सोनं नक्कीच करू। कारण प्रभागात खूप 10 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाहीत, त्याच्यामुळं खूप अभाव आहे सुविधांचा म्हणा, नाला आहे, काही लहान मुलांसाठी सुविधा करायच्या आहेत, काही पोलीस चौकी पाहिजे कुठं कुठं, अशा काही आहेत की ज्या गरजेच्या आहेत त्या देण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करू। आमचे उमेदवार पण सगळे आहेत, 2 बाहेर गेले काही कारणास्तव, त्याच्यामुळं आमचे हे कार्यकर्ते आहेत आणि सेनेचे कार्यकर्ते म्हणजे सेनेचा आत्मा असतो हे आम्ही नेहमी म्हणतो, तसे आमचे सगळे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं काम करतात। घराघरापर्यंत उमेदवार पोहोचला पाहिजे, माणसापर्यंत उमेदवार पोहोचला पाहिजे। त्याचे पॉम्पलेट तर जातातच, पण उमेदवार पोहोचणं हे फार गरजेचं असतं। म्हणून आम्ही मतदार राजासोबत बोललो पाहिजे, थोडीशी बातचीत झाली पाहिजे, याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आणि ते करण्याचा 100% नाही होणार पण 90%, 95% करणार म्हणजे करणार। तर आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी आहोत। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 दरम्यान आपण संबंधित उमेदवारासोबत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी शिवसेना शिंदा गटाचे या ठिकाणी असणारे जे काही उमेदवार प्रभाग क्रमांक 16 साठी आहेत त्यांच्यासोबत आपण हे जाणून घेतो आहोत की कशा पद्धतीने या प्रभागाचा भविष्यामध्ये विकास करता येईल आणि आज कुठल्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागते आहे आणि त्यासोबत दुसरेही उमेदवार आपल्यासोबत जुळते आहेत त्यांनाही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण आपल्यासोबत आहे सुलोचनाबाई अशोक सिंग होलिये, ह्या सुद्धा प्रभाग क्रमांक 16च्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत। जाणून घेऊ आपण काय म्हणतात ताई। काय ताई बोलल्या तेच बोलणार मी पण। अच्छा, आई तुम्ही आता खूप म्हणजे वयस्कर आहे, खूप अनुभव तुम्हाला आहे या प्रभागामध्ये, तुम्ही राहता गेल्या अनेक वर्षापासून, कोणकोणत्या समस्या इथं तुम्हाला जाणवतात? आता सगळीकडे तेच समस्या असते, हे पाण्याच्या, कुठं खड्डे, रोड नाही झालेले, हेच समस्या सगळं हेच म्हणतात लोक सगळे। इथे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची समस्या आपल्याला खूप माहिती गेल्या अनेक वर्षापासून भेडसावते आहे आणि हा ऐरणीवर प्रश्न आहे। समांतर पाणी पुरवठा योजनेच्या नावाने या ठिकाणी वल्गना केल्या जातात। तुम्हाला काय वाटतंय? मायमावल्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असतो पाणी। आता काय पाण्याचं कसं आहे, आता कधी कधी अडचणी असतात, कुठं पाईप फुटलेले असते त्याच्यामुळे उशिरा येतं, काहीच सांगता येत नाही ना त्याचं। तर बरं, तर भविष्यामध्ये काय वाटतं तुम्हाला, वार्डामध्ये काय करायचं आपल्याला? करू ना मग, आता जे समोर जे कामं येतील ते तर करावंच लागते ना, सगळ्याच्या सेवेत हजर राहावंच लागेल। चला, आपण पाहू शकतो की म्हणजे तरुणांपासून तर अतिशय अनुभवी उमेदवारापर्यंत या ठिकाणी संधी देण्याचं काम शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि एक प्रतिनिधीसुद्धा आपल्यासोबत जोडतो आहे उमेदवाराच्या माध्यमातून। जाणून घेऊया, भैया नाव सांगा। नमस्कार, माझं नाव युवराज पेरकर, मी उमेदवार अर्जुन पेरकर यांचा पुतण्या आहे। तर प्रभाग क्रमांक 16B मधून आम्ही उमेदवारी लढत आहोत। तर आपण जसं की सांगितलं, ताईंनी जसं की सांगितलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षांपासून, जवळजवळ 10 वर्षांपासून निवडणूक झालेली नाही, पहिली गोष्ट। तर दुसरी गोष्ट म्हणजे या प्रभागामध्ये आता प्रभाग जेव्हापासून मोठा झाला आहे तेव्हापासून महिला सुरक्षा झालं, पाण्याची यंत्रणा झाली, सुव्यवस्था झाली, रस्त्याचं काम झालं, ड्रेनेज लाईन झाली, यासारखे अनेक समस्यांना येथील मतदार किंवा येथील लोकवस्ती सामोरे जात आहे। त्यासाठी आम्ही तत्पर आहोत आणि जसं की ताईंनी सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने आणि त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेल्या लाडकी बहिणी योजनेसारख्या कामांमुळे आम्ही जेव्हा प्रभागातून जातोय तेव्हा आम्हाला अतिशय
सुंदर प्रतिसाद मिळतो आहे आणि त्या प्रतिसादामुळे आम्हाला अशी ठामपणे मुभा झाली की आम्ही जर का चांगलं काम करून जर का लोकांच्या मनात योग्यरित्या जर का ज्वलंत राहिलो तर आम्ही निश्चितपणे निवडून येऊ आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत असं आम्हाला वाटतं. तरुणांच्या बाबतीत आता आपण पाहतो बेरोजगारीचा प्रश्न उभ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सुद्धा भेडसावतो आहे. तुमच्या वयातल्या तरुणांसाठी हाताला काम किंवा रोजगार रोजगार मिळाला पाहिजे, काय वाटतंय? नक्कीच मी त्याबद्दलही बोलू इच्छितो कारण की मीही त्याच वयातला आहे. तर त्याच्यामध्ये मला असं सांगू इच्छितो की वयात सध्या सगळीकडेच नोकरीचा तुटवडा झाला, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये झालेला स्ट्रेस झाला, त्यामुळे नोकरीसाठी जो तरुण भटकतोय त्याला योग्य रस्त्यावर आणणं म्हणजे नाही व्यवसायात त्याला उतरवणं, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणं, नवीन व्यवसायात तो कसा उतरू शकतो, नवीन व्यवसायात सरकार त्यांना कसं मदत करू शकतं, महाराष्ट्र शासनाकडे किती योजना आहेत त्या त्यांना जाणीव करून देणं आणि त्यासाठी त्यांना प्रबळ करणं, यासाठी आम्ही नक्कीच काम करू असं मला योग्य तुम्हाला सांगू इच्छितो मी. आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक 16 मध्ये लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भातलं हे कव्हरेज आपण करतो आहोत आणि उमेदवाराला आणि असणाऱ्या मतदारांना सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रभाग क्रमांक 16 मधल्या असणाऱ्या काही मतदारासोबत आहोत. काय सांगाल सर? नाव तर सांगा. मतदार नाही मी प्रतिनिधी आहे. बरं, उमेदवारात नाव सांगा. म्हणजे यांचा प्रतिनिधी आहे मी. हो सांगा ना, नाव सांगा. मी अर्जुन पेरकर यांचा प्रतिनिधी आहे. त्यांच्या प्रचार आमचं जे आम्ही प्रचारासाठी आलेलो आहे, इथल्या नागरिकांचा आम्हाला जो प्रतिसाद आहे एकनाथजी शिंदे साहेबांच्या म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पावती आम्हाला आज मतदार हे निवडणुकीच्या माध्यमातून देणार आहे. हां, एवढंच बोलू इच्छितो. अच्छा, आपण पाहू शकता प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण उमेदवाराच्या सोबत काही मतदारांसोबत काही महिलांसोबत या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्या अनुषंगानं हे स्पेशली जे कव्हरेज आपण पाहतो आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. कुठल्या प्रकारच्या समस्या या ठिकाणी जाणवत आहेत, भेडसावत आहेत आणि खरं तर गृहभेटी या ठिकाणी उमेदवारांच्या सुरू आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन उमेदवार या ठिकाणी आपलं असणारं जे काही व्हिजन आहे हे व्हिजन पक्ष पार्टीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये या प्रभागाच्या विकासासाठी काय उमेदवाराची भूमिका राहणार आहे हे सुद्धा या ठिकाणी प्रत्येक घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज. काही महिला आपल्यासोबत जुळत आहेत. ताई नाव सांगा. नमस्कार, मी स्वाती संदीप देशमुख. बरं, मी या वार्डाची मतदार आहे. हो आणि शिंदे साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर शिंदे साहेबांची कीर्तीच एवढी आहे की त्यांचं नाव घेतल्या म्हणजे आम्हाला एक उत्साह येतो आणि जे आहेत भाऊ, पाठीराखा भाऊ म्हणून आम्ही त्यांना मानतो. लाडक्या बहिणीच्या संदर्भातलं काय सांगाल? इतर पक्षाचे लोक म्हणतात आम्ही सुद्धा सरकारमध्ये आहोत आणि आमच्याही माध्यमातून हा निधी जातो आहे, काय वाटतंय? हो, ते सर्व प्रयत्न तर सर्वांचे आहे, पण शिंदे साहेबांनी त्याला एक नेतृत्व आणि एक वळण दिलंय, त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचतंय आणि आम्ही खूप सुखी आहोत, समाधानी आहोत. आणि तेच आहे की शिंदे साहेबांनी पुढे पण महिलांचा विचार करावा. बस एवढं. माझं स्वाती देशमुख. खरं तर या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेक महिलांच्या चेहऱ्यावरती हसू जाणवते आहे आणि केवळ एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला ही नवी अनोखी योजना या ठिकाणी दिलेली आहे. त्या अनुषंगाने आपण हे कव्हरेज करत होतो आणि जाणून घेत होतो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या दरम्यान. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन रुपेश गावंडेसह बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं बहुजनांचं चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. तोपर्यंत देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.